श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. पितृपक्षात कावळा शिवण्याची वाट का पाहतात? या प्रथेचा रामायणाशी काय संबंध आहे? श्रद्धापूर्वक श्राद्ध करून पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पितृपक्ष पंधरवाड्यात पूर्वजांच्या नावाने श्राद्धविधी करण्याची परंपरा आहे. पितृपक्षात कावळा शिवण्याची वाट का पाहतात? भाद्रपद महिन्यातील वद्य पक्ष पितर वा पूर्वजांसाठी समर्पित करण्यात आला आहे. श्रद्धापूर्वक श्राद्ध करून पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पितृपक्ष पंधरवाड्यात पूर्वजांच्या नावाने श्राद्धविधी तर्पणविधी करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. पितृपक्ष म्हटलं की नेहमी अपमान सहन करणारा कावळा आठवतो. जरी 12 महिने तो अपमान सहन करत असतो तरी हे 15 दिवस कावळ्यांची मज्जा असते. काही पुराणांमध्ये कावळा देवपुत्र मानला गेला आहे. एका कथेनुसार इंद्रपुत्र जयंत यांनी सर्वप्रथम कावळ्याचे रूप धारण करत सीतादेवीच्या पायाला चोच मारली. कावळ्याची कृती पाहून श्रीरामांनी गवताच्या काडीचा वापर करत ब्रह्मास्त्र चालवले आणि जयंतचा डोळा क्षतिग्रस्त झाला. तेव्हा जयंत याने श्रीरामांकडे क्षमायाचना केली. मर्यादा पुरुषोत्तमांनी जयंतला क्षमा करून वरदान दिले की कावळारूपी तुला अर्पण केलेले भोजन पूर्वजांना लाभेल, अशी एक कथा सांगितली जाते. रामायणात कावळ्यांबद्दल अनेक कथा आहेत. एका कथेनुसार दशरथ महाराजांचे निधन झाले तेव्हा राम, सीता, लक्ष्मण वनवासात होते. त्यामुळे रामाला आपल्या वडिलांचे कोणतेच श्राद्ध कार्य करावयास मिळाले नाही. यानंतर वनवासातून परतल्यावर राम व सीता महाराजांचे क्रियाकर्म करण्यासाठी यमुना नदीच्या किनारी येतात. स्वकमाईने पैशाने क्रियाकर्म करण्याचे ठरले असल्यामुळे श्रीराम गावात जाऊन काही मिळते का बघतो. दुपार होऊन जाते परंतु राम परत येण्याची कोणतीच चिन्हे दिसत नसतात. मध्यान्ह टाळायला लागते. या चिंतेत सीता व ब्राह्मण बसलेले असतात. त्याच वेळेला नदीतून दशरथ महाराजांचे दोन्ही हातांची ओंजळ बाहेर येते. सीता म्हणते, माझ्याजवळ देण्यासारखे काहीही नाही. महाराज सीतेला सांगतात, तू ज्या ठिकाणी बसली आहेस तेथील वाळू माझ्या हातावर दिली तरी चालेल. सीता त्याप्रमाणे करते आणि लगेच ते अदृश्य होतात. त्याच वेळेस राम तेथे येतो व सीतेला म्हणतो, तू हे काय केलेस? माझ्या वडिलांच्या हातावर वाळू ठेवलीस. या झाडावरचा कावळा ही गोमाता, हे ब्राह्मण आणि यमुना माता याला साक्ष आहे. राम प्रथम कावळ्याला विचारतो, हे खरे आहे का? कावळा भगवान रामापुढे काहीही बोलत नाही. ब्राह्मण, गोमाता, यमुना नदीसुद्धा शांत बसले. सीता संतापते व म्हणते, सत्य माहीत असून तुम्ही सांगत नाही. मला खोटी पाडतात. मी तुम्हा सर्वांना शाप देते. कावळ्याला अवलक्षणी आणि तुझे दर्शन अपशकुन समजतील असा शाप दिला. गोमातेला पुजतील परंतु शिळं अन्न देतील असा शाप दिला. ब्राह्मण असून सुद्धा तू इतरांवर अवलंबून राहशील असा शाप दिला. यमुने माते, तुझ्या उदरातून माझ्या ससुरांचे हात आले होते तरी तू गप्प बसली. डाव्या बाजूपर्यंत व उजव्या बाजूपर्यंत माझी नजर पोहोचेल तिथपर्यंत तुझे पात्र कोरडे पडेल. चौघे रामाला म्हणतात, भगवंता तुमच्यासमोर आम्ही काय बोलणार, म्हणून आम्ही गप्प बसलो. यानंतर राम सीतेला शाप परत घेण्यास सांगतो परंतु सीता शाप परत घेत नाही आणि उपशाप देते. कावळ्याला म्हणते, तुझे दर्शन अपशकुन समजतील परंतु श्राद्धला पितृपंधरवाड्यात पितरांच्या नावाने तुला नैवेद्याचे ताट ठेवतील आणि आग्रहाचे आमंत्रण देतील. गोमातेला उपशाप देते की लोक तुझी पूजा करतील पण पाठीमागून, म्हणून गायीची पूजा किंवा नमस्कार पाठीमागून करतात. ब्राह्मणाला उपशाप देते, त्यावेळेस घरात लग्नकार्य वगैरे असतील त्यावेळेस तुला धर्मकार्यांचे काम मिळेल. आणि यमुनेला उपशाप देते की जे लोक तुझ्या तटावर येऊन क्रियाकर्म करतील त्यांना परत क्रियाकर्म करण्याची गरज भासणार नाही.
आज आपण पाहता की यमुना नदीचे पात्र मध्यभागी कोरडे आहेत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.